नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र टीचिंग एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवरती। आपण टीईटी एक्झाम 2025 साठी इंग्लिशची फ्री सिरीज बनवतोय। त्या सिरीज मधला हा पुढचा एक नवीन व्हिडिओ बघा। आपण एक काल व्हिडिओ बनवलेला होता की मागच्या टीईटी मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरती जे प्रश्न आले होते त्याविषयीचा तो व्हिडिओ होता। आज आपण बघा जी लेट्सची जी रचना असते, लेट्सचा जो प्रश्न विचारला जातो डायरेक्ट स्पीच मध्ये, त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं त्याच्याविषयीचे जे रूल आहे ते आपल्याला बघायचे आहेत। बघा टीईटी एक्झाम 2017 त्याच्यामध्ये हा लेट्सचा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि प्रश्न रिपीट होत असतात, स्ट्रक्चर रिपीट होत असतं, त्याच्यामुळे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे। प्रश्न तुम्हाला विचारलेला, माय ब्रदर सेड टू मी लेट्स गो आउट फॉर अ वॉक। आता बघा याचं इनडायरेक्ट करताना काही नियम आपल्याला बघायचे आहेत। ते नियम आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी समजून घेणार आहोत। मग बघा, जर लेटने म्हणजे लेट्सने, आता हा लेट्स म्हणजेच काय तर लेट अस, जर या लेटस हा जर लेटस आलेला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर त्याचं इनडायरेक्ट करताना बघा वाक्यामध्ये सेड आणि सेड टू आला असेल तर याला आपल्याला चेंज करायचंय। कंजंक्शन आपल्याला त्या ठिकाणी दॅट घ्यायचं आहे आणि जो लेटस आहे तो आपल्याला वाक्यातनं काढून टाकायचा आहे। ते आपण मागचंच वाक्य इथं घेतलंय बघा, माय ब्रदर सेड टू मी लेट अस गो आउट फॉर अ वॉक। आता काय काय चेंजेस करायचे ते आपण बघणार आहोत। तर बघा या ठिकाणी जेव्हा सेड किंवा सेड टू आपल्या डायरेक्ट स्पीच मध्ये येणार तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे। बघा हे सेड टू काढून टाकायचं आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला प्रपोज्ड किंवा सजेस्टेड लिहायचं आहे। हा आपण केला पहिला चेंज, पहिला बदल। त्याच्यानंतर बघा हा कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला दॅट हे कंजंक्शन वापरायचं आहे। कारण की लेटसची रचना असलेलं जे वाक्य आहे ते आज्ञार्थी वाक्य आहे, ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण दॅट हे कंजंक्शन वापरत असतो। मग बघा लेटस आपल्याला काढून टाकायचं आहे वाक्यातला, हे लेट्स म्हणजेच लेटस, हे काढून टाकायचं आणि याच्याऐवजी आपल्याला दे शुड किंवा वी शुड चा वापर करायचा आहे। तर मग बघा आपलं हे जे काही सेंटेन्स आहे, माय ब्रदर सेड टू मी लेट अस गो आउट फॉर अ वॉक, याचा आता आपण बघूया इनडायरेक्ट कसं होईल। आपल्याला नियम समजलेले आहेत, एवढेच नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे याचं इनडायरेक्ट करताना। मग बघा या ठिकाणी आपण करूया, हे परत लिहून घ्यायचं, माय ब्रदर, बघा आता सेड टू काढून टाकायचं, त्याच्याऐवजी घ्यायचं प्रपोज्ड, माय ब्रदर प्रपोज्ड मी, कंजंक्शन घ्यायचं दॅट, बघा लेट्स काढून टाकायचं, लेटस काढून टाकायचं, त्याच्याऐवजी घ्यायचं दे शुड आणि पुढचं वाक्य ऍज इट इज लिहायचं, दे शुड गो आउट फॉर अ वॉक। तर बघा हे झालं आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपले रूल्स वगैरे वापरून। मग बघा हे ऑप्शन कुठे दिसतंय तुम्हाला, माय ब्रदर टोल्ड मी, बघा टोल्ड मी येणार नाही, प्रपोज्ड आलं पाहिजे म्हणून हे आपलं पहिलं ऑप्शन गेलं। दुसरं बघा, माय ब्रदर प्रपोज्ड दॅट दे शुड गो आउट फॉर अ वॉक, बघा माय ब्रदर प्रपोज मी, म्हणजे हे आपलं जे दुसरं आन्सर आहे ते बरोबर आहे। बघा या ठिकाणी प्रपोज्ड आलेलं आहे पण प्रपोज्ड नंतर टू आलेलं आहे म्हणून हे चुकलं। आपण काय करतो, सेड टू याच्यासाठी प्रपोज्ड घेतो, मग या प्रपोज्ड नंतर परत टू येणार नाही, तो जर येत असेल तर वाक्य चुकीचं आहे। बघा पुढे त्यांनी वी शुड गो आउट फॉर अ वॉक हे बरोबर दिले, एक तर दे शुड घ्यायचं किंवा वी शुड घ्यायचं, दॅट सुद्धा वापरलेलं आहे, पण या ठिकाणी टू आल्यामुळे हे जे आपलं तिसरं आन्सर होतं ते त्या ठिकाणी रॉंग झालेलं आहे। चौथ्या वाक्यामध्ये बघा टोल्ड आलेलं आहे म्हणून हे आपलं उत्तर नाहीये। अशा पद्धतीने हा जो काही प्रश्न 2017 आपल्याला विचारलेला होता त्याचं उत्तर आहे आन्सर क्रमांक 2। मी आशा करतो तुम्हाला समजलं असेल। तुमची अजून कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून आपण काही एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रॅक्टिस साठी बघणार आहोत। व्हिडिओ पॉज करून उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा। बघा पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण, आय सेड टू माय फ्रेंड लेट अस गो ऑन अ ट्रिप टू आग्रा। मग लिहून घ्या, आय सेड टू ऐवजी लिहा प्रपोज्ड, आय प्रपोज्ड माय फ्रेंड, बघा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा काढून टाका, त्याच्याऐवजी दॅट लिहा कारण की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण दॅट कंजंक्शन म्हणून वापरतो। आय प्रपोज्ड माय फ्रेंड दॅट, बघा लेटस काढून टाका, त्याच्याऐवजी लिहा दे शुड किंवा वी शुड, प्रपोज दॅट दे शुड गो ऑन अ ट्रिप टू आग्रा, they should go
ऑन अ ट्रिप टू आग्रा. बघा हे झालं आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुढचं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून. ही सेड टू मी, ही ऍज इट इज लिहा. सेड टू ऐवजी वापरा प्रपोज्ड. ही प्रपोज्ड मी. कंजंक्शन वापरा दॅट. लेटस काढून टाका, त्याच्याऐवजी यूज करा वी शुड किंवा दे शुड. बघा ही प्रपोज्ड मी दॅट वी शुड स्टॉप हिअर अँड रेस्ट फॉर अ व्हाईल. बघा वी शुड स्टॉप, जे हिअर आहे याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये होणार देयर. तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधला, त्याच्यामध्ये मी चार्ट दिलेला आहे की कसं प्लेस मध्ये बदल होत असतो इनडायरेक्ट स्पीच मध्ये. तर हिअरचं होणार देयर. पुढचं जे आहे वाक्य ते ऍज इट इज असणार स्टॉप देयर अँड रेस्ट फॉर अ व्हाईल. अँड रेस्ट फॉर अ व्हाईल आणि फुल स्टॉप. तर हे झालं आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुढचं वाक्य बघा. श्याम सेड टू मी. मग लिहा श्याम सेड टू ऐवजी प्रपोज्ड. श्याम प्रपोज्ड मी. बघा लेटस ऐवजी दे शुड किंवा वी शुड. दे शुड प्ले अ क्रिकेट. दे शुड प्ले अ क्रिकेट मॅच. दे शुड प्ले अ क्रिकेट मॅच. तर हे झालं याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलाय, तिकडे तुम्ही मला विचारू शकतात. तर ही आपण बघितली पहिली रचना लेट्सची, ज्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो लेटस. अजून एक रचना आपल्याला बघायची आहे, ते आपण बघूया. बघा या ठिकाणी याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. जे आपण आता प्रश्न सॉल्व्ह केले त्याचे आन्सर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. हा आता आपल्याला बघायची आहे लेट मीची रचना. बघा जर डायरेक्ट स्पीच मध्ये लेट मी आलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना सुद्धा काही नियम आहेत, काही रूल्स आहेत, ते आपण बघूया. मग बघा या ठिकाणी सगळ्यात आधी जर वाक्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बघा ही सेड टू हिज बॉस लेट मी, जर डायरेक्ट स्पीच मध्ये लेट मी येत असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं, तो लेट मी जो आहे तो काढून टाकायचा आणि त्या लेट मीच्या ऐवजी टू लेट आपल्याला वापरायचं आहे. कंजंक्शन आपल्याला आता ह्या केसमध्ये दॅट घ्यायचं नाहीये, लक्षात ठेवा. जर लेट मीची रचना असेल डायरेक्ट स्पीच मध्ये तर कंजंक्शन त्या ठिकाणी आपल्याला दॅट घ्यायचं नाहीये. मग आता आपण सोडूया. बघा ही सेड टू हिज बॉस. मग बघा सेड टू च्या ऐवजी घ्यायचं रिक्वेस्टेड, कारण की त्याने त्याच्या बॉसला रिक्वेस्ट केलेली आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, विनंती केलेली आहे. ही रिक्वेस्टेड हिज बॉस. हा जो लेट मी आहे तो काढून आपल्याला वापरायचा टू लेट. बघा ही रिक्वेस्टेड हिज बॉस टू लेट मी च इनडायरेक्ट मध्ये होणार हिम गो होम. मग हे झालं आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही रिक्वेस्टेड हिज बॉस टू लेट हिम गो होम. तर बघा आता जे काही दुसरं एक्झाम्पल आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवण्याचा प्रयत्न करा. दुसरं एक्झाम्पल आपण बघूया. बघा ही सेड लेट मी गो टू झू टुमारो. मग बघा ही सेड, आता परत या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली म्हणून येणार रिक्वेस्टेड. ही रिक्वेस्टेड. बघा लेट मी काढून टाकायचं, त्याच्याऐवजी घ्यायचं टू लेट. बघा ही रिक्वेस्टेड टू लेट गो टू झू टुमारो. एक मिनिट थांबा. ही रिक्वेस्टेड टू लेट हिम. यस, हा जो मी आहे ह्या मीच्या ऐवजी आपल्याला हिम घ्यायचं आहे. बघा ही सेड, ही रिक्वेस्टेड टू लेट मीच होईल हिम, टू लेट हिम गो टू झू. बघा टुमारोचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये होणार द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे. तर हे असेल आपलं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पुढचं बघा एक्झाम्पल. रमेश सेड टू मी लेट मी डू इट नाउ. परत लिहा रिक्वेस्टेड. रमेश रिक्वेस्टेड मी टू लेट, ह्या मीच होणार हिम, टू लेट हिम डू इट. बघा या नाऊचं इनडायरेक्ट मध्ये होणार देन.
हा चार्ट मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दिलाय. पहिला व्हिडिओ बघितला नसेल डायरेक्ट इनडायरेक्ट वरचा तो बघा. डायरेक्ट इनडायरेक्ट वरील हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. तर हे आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह केले. याचेच आन्सर तुम्हाला या स्लाइड वरती बघायला भेटतील. याचा स्क्रीनशॉट घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा. स्वतः सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल आणि एक्झाम मध्ये तुमचं रॉंग होणार नाही. अशा पद्धतीने आज आपण लेट्स म्हणजेच लेटची रचना बघितली. जर डायरेक्ट स्पीच मध्ये आलं तर त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं याचे रूल्स आपण बघितले. त्याचप्रमाणे दुसरं आपण रचना बघितली लेट मीची. जर लेट मी आलं तर त्याचं काय करायचं आपल्याला, टू लेट. हे जे काही आपण रूल्स आहेत त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले. पुन्हा एकदा आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया. बघा जर लेट मी आलं तर त्याच्या ऐवजी घ्यायचं टू लेट. एक पहिली स्लाइड आपण बघूया. यस, ही स्लाइड इम्पॉर्टंट आहे. बघा जर डायरेक्ट स्पीच मध्ये लेटच आलं तर सेड किंवा सेड टू ऐवजी आपल्याला प्रपोज्ड किंवा सजेस्टेड घ्यायचं. कंजंक्शन आपल्याला दॅट यूज करायचं कारण की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि लेटच काढून आपल्याला दे शुड किंवा वी शुड इन डायरेक्ट स्पीच मध्ये घ्यायचं आहे. आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.